जरांगेंनी मराठा आरक्षण आणि मुंडे बंधू भगिनींबाबत काय नेमकं भाष्य केलं आपण पाहूया. मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली तर आठवत बघा. एक 5-6 महिन्यापूर्वी तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती. प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. शेवटी शरीर हे काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करू द्या. मुंबईला चला. दुसरे तो विरोधात गेले हो. आपल्याला ते करू नको व्हायला. झाली असं नाही कधी चूक. आणि जीव येऊ धरणीला टेकला तरी मग हटलो नाही हे त्यांनी त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचा गॅजेट हे. त्या नागतोडीला मी बोललो का? आमचं गुलामीचा गॅजेट हे. मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या परिवारातला आहे का? आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही. बघा डोक्यात उजाड पाडून घ्या. आपण काय करतो, एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाण आहेत. ओबीसीचे नेते नाही, याच्यात ओबीसीचा काही संबंध नाही. ते त्याला काय करायचं आता? त्याला म्हशीवणी थोड्या दिवस पाण्यात बांधायचं. त्याला मी बांधितो, थांबा तुम्ही मला नीट होऊन द्या रे, मी नीट व्हायना रे. मग शरीर मला साथ द्यायला नाही तर यांचा दुमता काढायला मेले पक्का आहे. अर्ज गावा करता रे, नुसते म्हणता आरक्षण नाही ना अर्जच करीनात. मला दिवाळी पोस सगळ्यांनी अर्ज केलेले पाहिजे. आणि जर त्यांनी नाही दिलं तुम्ही अंतरवाली लिहा, सांगा इथं इथं माया आडनावासारख्या माणसाचं प्रमाणपत्र होतं, त्याचे नामची भावकी आहे, त्याचं नामचं कुळ आहे, त्याचं नामच्या नातेसंबंधित पण अधिकाऱ्यांनी दिलं नाही. मी जाणं तेव्हा अधिकारी जा.